तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बॅनर डिझाईन केलेली आहे आपल्या फोटोशॉपवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स बघणार आहे फोटोशॉपवरती कशा प्रकारे आपण डिझाईन बनवू शकतो। तर ही डिझाईन आपल्या PC वरती पण होणार आहे, त्याचबरोबर आपल्या पिक्सेल ॲप जे मोबाईल युजर आहेत ना त्यांच्यासाठी आपण पिक्सेल ॲपची फाईल प्रोव्हाइड केलेली आहे। तर मटेरियलमध्ये ती फाईल तुम्हाला भेटून जाईल। त्या मटेरियलला आहे ना आपण एक पासवर्ड सेट केलेला आहे, तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पासवर्ड पण मिळेल आणि सर्व प्रकारे कशा प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे त्याचं संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स समजेल तुम्हाला कशा प्रकारे आपण केलेली आहे। तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जर आपली व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। ओके, तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर जरा तब्येतीचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा आवाज कमी येईल, तर तेवढं प्लीज ॲडजस्ट करा। तर आता आपण ओपन करूया आपलं फोटोशॉप। हे बघा अशा प्रकारची आपण डिझाईन केलेली आहे। तर जे मोबाईल युजर आहेत ना त्यांच्यासाठी आहे ना आपण पिक्सेल ॲपवरती फ्री PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे। अशा प्रकारची सेम डिझाईन आपण बेसिक टू ॲडव्हान्स बघणार आहे प्रॉपर कशा प्रकारे करायची। तर पहिल्यांदा आपण फाईलमधून साईज घेऊ। फाईल न्यू 9:60चा आपण रेशिओ घेतलेला आहे, उभं ओरिएंटेशन 300 रेझोल्युशन ठेवलेलं आहे। RGB कलर मोड RGB कलर प्रोफाईल क्रिएटवरती क्लिक करायचे। अशा प्रकारचा कॅनव्हास येईल। आता आपण प्रॉपर गोष्टी ॲडजस्ट करत जाणार आहे, एकदम विषय हार्ड। तर फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडेड। पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड ॲड करू प्रॉपर। हे बघा अशा प्रकारचं आपण बॅकग्राऊंड तयार करून घेतलेलं आहे। PSD मी तुम्हाला देणारच आहे प्रॉपर, ज्यामध्ये सर्व काही बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला मिळेल। तसं यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे ना ते पण मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये देऊन टाकेल, तर काळजी करायची काहीच चिंता करायची गरज नाही आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसरी गोष्ट ॲडजस्ट करायची, ती म्हणजे हे बघा आपण फ्लॅग वगैरे ॲड केलेले आहेत अशा प्रकारे, आणि त्याला मोशन इफेक्ट लावलेलं आहे, त्यामुळे ते अशा प्रकारे दिसते। ओके, तर आता आपल्याला हे ॲड करायचे। त्यानंतर तिसरा भाग घ्यायचा आहे म्हणजे फाईल प्लेस एम्बेडेड। त्यानंतर हे बघा आपण एक किल्ल्याचा भाग घेतलेला आहे, आपल्या महाराजांचा जो किल्ला होता ना जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, शिवनेरी किल्ला, तो आपण किल्ला बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याचा आपण ब्लेंड मोड आहे ना थोडक्यात चेंज केलेला आहे। पहिल्यांदा तर थोडक्यात ॲडजस्ट करून घ्या प्रॉपर। त्यानंतर इथून आपण कलर डॉज वगैरे ठेवा किंवा ओव्हरली पण करू शकता, तुमच्या मनावर आहे। ओव्हर सॉफ्ट लाईट केला तरी चांगला दिसेल, ओव्हर केला तरी चांगला दिसेल। शक्यतो जसा डिझाईनप्रमाणे आपण ओव्हरली ठेवला होता तो ओव्हरलीच ठेवा आपण, जरा याची फील वगैरे कमी करून टाकू थोडक्यात अशा प्रकारे। थोडक्यात साईज वगैरे आपण पुन्हा मोठी वगैरे करून घेऊ ॲडजस्ट करून अशा प्रकारे। त्यानंतर पुढचा भाग आपण ॲडजस्ट करू चौथा। तर आपण अशा प्रकारे एक रेक्टँगल घेतलेला आहे जो महाराजांच्या फोटोच्या मागे होता, तर तो प्रॉपर अशा प्रकारे ॲडजस्ट करू। आणि याचा ब्लेंड मोड आहे ना आपल्याला चेंज करायचे, तर त्याचा ओव्हरली करायचं आपल्याला अशा प्रकारे, मग ते आपल्या कलरमध्ये एकदम प्रॉपर मिक्स होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला पुढचा भाग घ्यायचे। तर हे बघा पाचवा भाग आहे ना तो आपला नॉईजचा भाग आहे, जो आपण नेहमीप्रमाणे नवीन लेअर घेऊन फिलमधून 50% ग्रे फिलअप करतो आणि फिल्टरमधून नॉईज लावतो, तर त्याचाच भाग आहे हा, तो आपण घेतलेला आहे। तर फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे, तर याचा ब्लेंड मोड ओव्हरली करायचं आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे, म्हणजे एकदम टॉपचा विषय हार्ड इफेक्ट बसून जाईल। ओके, तर पुढचा भाग घेऊ आपण। हे बघा सहावा भाग घेऊ। तर यामध्ये ना आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक कॅलिग्राफी घेतलेली आहे, आपण स्वतः बनवलेली आहे। आणि स्ट्रोक इफेक्ट आपण शिकवलेला आहे ऑलरेडी, व्हिडिओ टाकलेला आहे। जर स्ट्रोक इफेक्ट तुम्हाला लावता येत नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकवलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची कॅलिग्राफी इथे ॲड केलेली आहे। आणि त्यानंतर पुढचा भाग घेऊ आपण। तर फाईल प्लेस एम्बेडेड। त्यानंतर सातवा भाग आपण छत्रपती शिवाजी महाराजांची एक फोटो घेतलेला आहे। हा फोटो आपण पिंटरेस्टवरतून डाउनलोड केलेला आहे। तर पिंटरेस्टवरती तुम्हाला भरपूर फोटो मिळून जातील, तुम्ही चेक करीत जा, तिथं खूप सारे फोटोज आपल्याला कलेक्शनमध्ये मिळतात।
तर अशा प्रकारे जरा आपण ॲडजस्ट करू. मिडल घेऊ, इकडून मिडल काढू पहिल्यांदा तर अशा प्रकारे, आणि मीडियम मध्यभागी आपण फोटो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ओके, जरा आपण कॅमेरा रॉ मारून घेऊ थोडक्यात. तर फिल्टर आणि कॅमेरा रॉ आपण मोबाईल युजरसाठी PLP फाईल पण आज प्रोव्हाइड केलेली आहे. आजपासून आपल्या प्रत्येक डिझाईनमध्ये एक PLP फाईलसुद्धा मिळेल तुम्हाला, म्हणजे मोबाईल युजर जे असतील ना त्यांना वापरता येईल. तर बेसिकमध्ये जायचं, थोडक्यात आपण येलोनेस वाढवू, त्यानंतर थोडक्यात एक्सप्लोजर देऊ, कॉन्ट्रास्ट वाढवू, हायलाईट कमी करू, शेडो वाढवू, त्यानंतर व्हाईट्स आणि प्रॉपर ब्लॅक वगैरे वाढवू, त्यानंतर टेक्स्चर हेवी, क्लॅरिटी हेवी आणि डिहेज पण हेवी. थोडक्यात व्हायब्रन्स वाढवा आणि सॅच्युरेशन वाढवा. त्यानंतर डिटेलमध्ये आलं ना की शार्पनिंग वाढवा, म्हणजे आपला फोटो एकदम शार्प दिसेल. नॉर्मल तुम्ही जर दुसरी डिझाईन करत असाल तर त्यामध्ये पण ही सेटिंग खूप जास्त कामी येईल तुम्हाला, जी हे शार्पनिंग आणि हे आहे ना टेक्स्चर, क्लॅरिटी, डिहेज आणि व्हायब्रन्स, सॅच्युरेशन हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे जर वाढवली ना आपली फोटोची एकदम क्लॅरिटी वाढते, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर ओके करायचं. आणि हा बघा, आधी आपण आपला असा होता, आता फिल्टर अप्लाय झाल्यानंतर थोडक्यात हे बघा असं चेंजेस होऊन जातील. ओके, तर पुढचा भाग आपण ॲडजस्ट करू. फाईल, प्लेस एम्बेड, टेक्स्ट आपल्याला ॲड करायचेत. तर हा फॉन्ट आहे ना आपण वापरलेला, हा कृतीदेव फॉन्ट आहे आणि यावरती आपण थोडक्यात इफेक्ट वगैरे लावलेले आहेत. तर तुम्हाला PSD मध्ये सर्व काय मिळेल, त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही आहे. अशा प्रकारे प्रॉपर. जरा आजचा तो ट्रेल आपला शॉर्टमध्ये, कारण जरा तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आपलं लॉंग व्हिडिओ नाही बनवू शकत. थोडक्यात अशा प्रकारे करा. त्यानंतर थोडक्यात एक्सप्लोजर लावा आपण, एक्सप्लोजर आणि वाढवू थोडक्यात अशा प्रकारे. थोडक्यात गॅमा करेक्शन आपण कमी करू अशा प्रकारे. ओके, त्यानंतर आता पुढची गोष्ट आपली फाईल, प्लेस एम्बेड आणि 10वी गोष्ट जी आपण लाईट ॲडजस्ट केलेली. तर याचा ब्लेंड मोड फक्त चेंज करा, कलर डॉज करा किंवा स्क्रीन करा, त्यानंतर कंट्रोल T आणि प्रॉपर अशा प्रकारे सेट करा. थोडक्यात साईज कमी करायची आणि प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्या. अजून थोडक्यात साईज कमी करा. अशा प्रकारे आपण लाईट ॲडजस्ट केलेली. आता पुढचा भाग, लास्टचा आपला लाईटचा भाग, हे बघा अशा प्रकारे हा 11वा भाग. यामध्ये आपण स्पॉटलाईट ॲडजस्ट केलेली आहे प्रॉपर. तर याचा फक्त ब्लेंड मोड स्क्रीन करा किंवा ओव्हरली कलर डॉज ठेवला तरी चालेल. स्क्रीन करा, स्क्रीनमध्ये प्रॉपर होता ॲडजस्ट. कलर डॉजमध्ये जास्त लाईट जाते आपली. तर काही भागामध्ये कलर डॉज पण महत्त्वाचं आहे, काहीमध्ये स्क्रीन पण महत्त्वाचं आहे. तर ते लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर सर्व काही समजेल. यानंतर आपण इथं लोगो ॲड केलेले आहेत आपले, तर यामध्ये आपण इकडूनच घेऊ लोगो आपले, जास्त काही डीप जायची गरज नाही आहे. अशा प्रकारे इकडून ड्रॅग करू आणि इथे कंट्रोल T अशा प्रकारे प्रॉपर ॲडजस्ट करून घेऊ अशा प्रकारे. ओके, तर आपल्या या डिझाईनमध्ये थोडक्यात साईजचा फरक आहे फक्त. हे बघा इकडे आपण फोटोची वगैरे साईज वाढवलेली आहे, जरा कमी करून घेऊ अशा प्रकारे, कमी करून घेऊ. त्यानंतर प्रॉपर आपली डिझाईन तयार झालेली आहे इथे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी अजून आपल्या डिझाईन येतीलच रेग्युलर. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजून आपल्या 1 ते 2 डिझाईन येतील लवकरच. तर व्हिडिओज बघत चाला, पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल आणि मटेरियल पण मिळेल. ओके, तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.